मित्रांनो, हॉरर हब या चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे ओसाडघर आणि या कथेचे लेखक आहेत कुमार. मित्रांनो, मी समीर. आज मी तुम्हाला माझ्यासोबत जे घडलं ते सांगणार आहे. मला माहिती आहे तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही बसणार, पण हे माझ्यासोबत घडलं आहे. ही घटना घडली होती साधारण 2009 साली, जेव्हा मी माझा मित्र संजयला भेटायला भुसावळला गेलो होतो. दारावरची बेल वाजून मी संजयची दार उघडण्याची वाट पाहू लागलो. आज रविवार होता आणि माझ्या मते तरी संजय घरीच होता. अरे सम्या, तू आणि इकडे? संजय आश्चर्याने म्हणाला. का, मी येऊ शकत नाही का? मी विचारले. तसेच संजय हसला आणि म्हणाला, नाही रे, असं काही नाही, पण तू एवढा लांब आलास मला भेटायला, म्हणजे मला अपेक्षित नव्हतं तुझं येणं. त्यावर मी म्हणालो, मित्रा, तुझ्यासाठी आपण कुठं पण येऊ शकतो. आपण मेलो ना तरी पण भूत बनून एकत्र असू, असे म्हणून आम्ही हसू लागलो. माझ्या मागून एक मुलगा घरात आला आणि एका बेडरूम मध्ये जाऊन झोपला. मला वाटलं कोणी संजयचा रूममेट असेल आणि रात्रपाळी करून आला असेल, थकला म्हणून झोपला असेल. घर खूप प्रशस्त होतं. 2 खोल्या, किचन, बाथरूम आणि टेरेस फ्लॅट, म्हणजे गच्ची आमच्या बापाचीच, असंच काहीतरी समीकरण असतं ते. त्याच्या फ्लॅटमध्ये मला फक्त एक गोष्ट नाही आवडली, ती म्हणजे त्याच्या फ्लॅटसमोर जे भग्न अवस्थेमध्ये उभं असलेलं घर होतं ते. यार संजय, हे समोरचं भंगार कोणाचं आहे रे? मी संजयला विचारलं. कोणतं रे? ते समोरचं? अरे त्याच्याकडे बघू पण नको, लय बेकार घर आहे ते. त्या घरात म्हणे एक फॅमिली राहत होती. एकदा त्या घराला आग लागली आणि त्यात ती फॅमिली जळून खाक झाली. पण त्यानंतर तिकडे त्यांना भरपूर लोकांनी पाहिलं, ते पण रात्रीच्या वेळी. अजून कोणाला इजा नाही केली त्यांनी, पण त्यांचे अस्तित्व तिकडे आहे असं म्हणतात, संजय म्हणाला. तसं मी हसूनच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, संजय, ठीक आहे, मी नाही थांबत, पण असं काही पण सांगू नको रे. मी हसू लागलो. अरे ठोकल्या, मी खरं बोलतोय, संजय चिडून म्हणाला. ठीक आहे, लावतो का पैज? मी त्या घरात रात्री जाऊन तुला फोन करतो आणि व्हिडिओ पण घेऊन येतो. माझ्या या बोलण्यावर संजय हसला आणि म्हणाला, बाबा, नको घेऊ शिष्याची परीक्षा, उगाच काही झालं तर माझ्यावर यायचं. संजयचं ते बोलणे ऐकून मी ठरवलं, काही झालं तरी आपण त्या घरात जाऊन पाहायचंच. दिवसभर गप्पा मूव्ही पाहून आम्ही रात्री गच्चीवर दारू पीत बसलो होतो. साधारण रात्री 11 वाजता मला पुन्हा त्या घराची आठवण आली. संजय, ए संजय, अरे मी त्या घरात जाऊन दाखवतो तुला आणि व्हिडिओ पण काढतो, मग बघ तुला विश्वास बसेल. त्याला वाटत होतं मला जास्त झाले आहे आणि मी काहीतरी बडबडत आहे. सम्या, मित्रा, तुला दारू जास्त झाली आहे, तू आराम कर, उगीच नको जाऊ, सांगतोय ना, ऐक जरा माझं. संजय माझा हात पकडत म्हणाला. मला दारूचा अंमल चढला आहे असं त्याला वाटलं. तसा मी थोडा नशेमध्येच होतो, पण मला काय सुरू आहे हे सगळं समजत होतं. मी मोबाईल घेतला आणि त्यातली लाईट सुरू करून मी निघालो. संजयला सांगितलं की गच्चीवरून मला पाहत राहा. रात्रीचे 11:30 पावणे 12 झाले असतील. थोडा शुद्धीमध्ये आणि थोडा नशेत मी खाली आलो. खाली कोणतीच वर्दळ नव्हती. त्याची इमारत सर्वात शेवटच्या टोकाला होती. इमारतीमध्ये जास्त फ्लॅट विकले गेले नव्हते, त्यामुळे त्याची इमारत पण
बऱ्यापैकी मोकळी होती. मी त्या घराच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र अंधार पसरला होता. डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हतं. मी माझ्याकडील बॅटरी सुरू केली आणि चालण्यास सुरुवात केली. दरवाजा ढकलून मी आत आलो तसे कबुतरांचा आवाज माझ्या कानावर पडला. मी आत शिरलो आणि माझे रेकॉर्डिंगचे बटन चालू केले. आतमध्ये सडका आणि कुचका वास येत होता. ते घर जास्त मोठं नव्हतं. एक हॉल, बेडरूम आणि किचन. मी हॉलमधून बेडरूमकडे वळलो तसे मला माझ्या मागून काहीतरी सरकले असे जाणवले. मी मागे पाहिलं तर मागे काहीच नव्हतं. मी हळूहळू पुढे सरकू लागलो. मोबाईलच्या लाईटमध्ये मला काळोखात स्पष्ट दिसत होतं तसं किचनमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मी त्या दिशेला वळलो. पण तिकडे काहीच नव्हते, ना भांडी ना अजून काही. मग पडलं काय? आणि हा आवाज झाला कसला? मागून कोणतरी लहान मुलं हसत आहे असे मला वाटले. मी मागे वळलो तर एक खेळणं, ते टाळ्या वाजवणारं माकड टाळ्या वाजवत उभं होतं. मी घाबरलो कारण तिकडे कोणीच नव्हतं. कदाचित या घरात संजय म्हणत असेल तसंच असेल. मी बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागलो. भिंतींना वर पाहिलं तर अनेक लोकांचे लहान मोठे पंजे असे छापले होते. कदाचित आगीतून वाचवण्यासाठीची ती केविलवाणी धडपड असेल. पुन्हा मागून कोणतरी गेलं, पण ह्यावेळी एक नाही तर दोन होते. आता मात्र माझा धीर सुटू लागला होता. कोण आहे? मी कापत्या आवाजात विचारले. काही वेळ शांतीमध्ये गेला आणि पुन्हा त्या मुलाचं हसणं ऐकू आलं आणि पुन्हा ते खेळणं टाळी वाजू लागलं. माझी सर्व दारू उतरली होती. अचानक एक भयान जळालेला चेहरा समोर आला आणि मला म्हणाला, तू आला आहेस आमच्या घरात, मी नाही. असे बोलून ती सावली विचित्र हसू लागली. तसे माझ्या पायातली शक्ती निघून गेल्यासारखं वाटलं. आता तो चेहरा माझ्या जवळ येत होता. डोक्यावर केस नव्हते, त्वचा जळालेली होती आणि त्याच्या अंगातून एक भयानक दर्प येत होता. तसे मी डोळे बंद केले आणि जोरात ओरडलो. तसे सर्व शांत झाले. पुन्हा सर्व ठीक झालं, पण हे थोड्या वेळासाठी होतं. पुन्हा तोच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. माझ्यासोबत खेळणा माझ्यासोबत, असा आवाज एका लहान मुलाचा आला आणि पुन्हा ते हास्य घुमलं. आता मात्र माझी हिंमत संपली आणि मी कसं बस त्या घरातून बाहेर पळालो. तसं मागून आवाज आला, पुन्हा या, घर आपलंच आहे. आणि तेच हास्य घुमलं. मी मागे पाहिले नाही आणि तडक पळत संजयच्या इमारतीमध्ये शिरलो. माझी किंचाळी ऐकून संजय घरी आला होता. मी दरवाजा वाजवायला सुरुवात केली तसे संजयचा कापरा आवाज आला, कोण आहे? अरे दरवाजा उघड संजय, मी आहे. तसे त्याने दरवाजा उघडला आणि मी आत आलो. अरे, तुझी किंचाळी ऐकली आणि मी घरात पळून आलो, संजय म्हणाला. मी त्याला तिकडे जे घडलं ते सगळं सांगितलं. व्हिडिओ पाहिला पण त्यात काहीच आढळून आलं नाही. त्यात फक्त माझाच आवाज येत होता. सम्या, तरी तुला बोलत होतो नको जायला, पण तू ऐकलंच नाहीस, संजय म्हणाला. हो रे, समजलं मला आता. बर, तो तुझा रूममेट गेला का? मी विचारले. तसं संजयने माझ्याकडे पाहिलं आणि डोक्याला हात लावून म्हणाला, तुझी तब्येत बरी आहे ना? तुझे एवढे झाले तरी तुझी उतरलीच नाही. मला पण समजले नाही. मी विचारलं, अरे असं काय करतोयस? मी आलो तेव्हा माझ्यानंतर 5 मिनिटांमध्ये आला होता ना तो, मी पाहिलं होतं त्याला. पण त्यानंतर संजयनं जे उत्तर दिलं त्यानंतर आम्ही दोघांनी तो फ्लॅट दुसऱ्या दिवशीच रिकामा केला. तो म्हणाला, ह्या पूर्ण फ्लॅटमध्ये मी एकटाच राहतो. मग तो कोण होता ज्याला मी पाहिलं होतं माझ्या मागे येताना? मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा
आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.